हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? गुड बच्चा, बहुत बेहतरीन। चलो देखो, हमारा कल की टेस्ट हुई थी, है ना? जो कल आई थिंक बहुत से बच्चों को यार मैं मतलब शर्मिंदा कर दिया आप लोगों ने मुझे, हैं? मैं जिस हिसाब से सोचा था कि आपको ये पर्टिकुलर ये सारे के सारे चीजें, सारे के सारे कंसेप्ट पता होंगे, आप लोग भूल गए। समझ रहे हो? और यही होता है ओवर कॉन्फिडेंस का सिला। हमें ऐसा लगता है कि हमें बहुत सी चीजें आती है, लेकिन हमें वो नहीं आती बच्चा। मतलब आती इन द सेंस आती है, लेकिन वो हल्का-हल्का याद रहता है। पूरा का कहीं न कहीं हम लोग वो भूल जाते हैं। तो इसलिए तो ये बैच है यार अपनी। ये बैच हमारा स्टार्ट करने का, ये कोर्स हमारा स्टार्ट करने का इंटेंशन ही यही है कि अगर सपोज जो साल मतलब जो साल भर से हम लोगों ने पढ़ चुके हैं ना, उसको रिवाइज जब तक आप नहीं करोगे, वैराइटीज ऑफ एग्जांपल सॉल्व नहीं करोगे, तब तक आप बेहतर नहीं बनोगे और वो याद नहीं आता। अब चाहे कितने भी तुर्रम खान क्यों ना हो, ये चीज याद रखो। टीचर्स भी, चाहे मैं आप ही लोगों की बात नहीं कर रहा, टीचर्स का भी वैसा ही काम है। अगर सोचो ना, अगर टीचर्स लोग, अगर सपोज मैं बोल रहा हूं एक आध साल नहीं पढ़ा है ना, कोई जॉब कर लेना, मैं सच बता रहा, टीचर्स खुद भूल जाते। मैं खुद भूलता हूं, उसमें क्या है? और इसमें कोई शर्मिंदगी फील नहीं होती मुझे बताने में। सारा खेल बच्चा प्रैक्टिस का है, कितना आप रिवाइज करते हो वो सारे के सारे चीजें उसके ऊपर। और इसलिए तो ये रिवीजन बैच है। और आप लोग भी अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहते हो तो इस नंबर पे पहले कॉल करके पूछ सकते हो कि किस हिसाब से आपको ज्वाइन होना है करके। आप लोग ट्राई करके देखिए, अगर सपोज होता है वेल एंड गुड, बहुत बड़ी बात, बहुत बढ़िया बात है ना? ठीक है। और नहीं हो रहा है तो कहीं ना कहीं रिवीजन की सख्त जरूरत है, ये समझ जाइएगा। तो चलो स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज और आप सभी का मैं वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब चैनल पे, जिसका नाम है गुड बच्चा, जिसका नाम है कीप गोइंग बाय राज। ओके, तो चलो स्टार्ट करते हैं हम लोग अपना आज का सिलसिला पहले सवाल से। देखो कल हम लोगों ने टेस्ट लिया था, इसका मैं पहला सवाल ले रहा बच्चा आप लोगों के सामने। चलो हाँ, देखो विच इज द ग्रेटेस्ट सिक्स, अरे भगवान ये क्या है, ये एग्जाम्पल क्यों है, ये ऐसे एग्जाम्पल? विच इज द ग्रेटेस्ट, काय सर्वात मोठी सहा अंकी संख्या? न न न न न न, 6 वेळा न। सर्वात छोटी सहा अंकी संख्या म्हटलं असतं तर 1 2 3 4 5 6, खतम. काय विचारलंच नाहीये, समजलं? पण आम्ही मस्त कन्फ्यूज, अरे गडबड गडबड राहते आम्हाला मोठ्या लवकर लवकर भययुक्त प्रश्न पावाचा, एक वेळा सोडून 2 वेळा प्रश्न वाचायचं, क्योंकि सवाल क्या पूछा है एक दफा आपने अगर पकड़ लिया ना बच्चा, है ना, जवाब कितने भी कंफ्यूजन क्यों ना हो, आपको कंफ्यूज नहीं कर पाएंगे, इतना पक्का। क्या ये बात क्लियर है? चलो तो नेक्स्ट, विच इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर, लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती रे? 1 2 3 4 5, खतम. एक आणि त्यासमोर 4 शून्य लावा. बस किती अभ्यास केलाय आपण या सगळ्या गोष्टींचा. चलो नेक्स्ट, आपको ऐसा लग रहा होगा सर चिल्लर चालर एग्जाम्पल आहेत जी, थांबा. हाँ, 5 अंकी सर्वात लहान संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचं गुणाकार विचार. अब देखो बच्चे क्या करते हैं इसमें, ठीक है, लक्ष्य दे. 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती असते रे? 5 अंकी 1 2 3 4 5, आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असते रे? 9 9 9. आता बहुत से पोरं काय करतात माहित आहे? चालू ऍट सर 9 शून्य 9 शून्य 9 शून्य 9 शून्य 9 1 9 9 शून्य 9 शून्य 9 शून्य 9 शून्य 9, नहीं सॉरी ये क्या कर दिया रे मैंने, हाँ 9, मग अजून 9 शून्य 9 सॉरी 9 शून्य 9 शून्य 9 शून्य 9, आणि मग 9 9 9 9, ये याद करे है? ऐसा करने में टाइम पास करेंगे क्या अपन? नहीं, मैंने कल क्या बताया था बच्चा आप लोगों को, कल क्या बताया था याद है? जब अपन ने पढ़े हैं ओवरऑल, देखो मैं बता देता इसमें, कुछ नहीं करना. बघा कालच सांगितलं ना, 999 गुणिला जे काही अगर सपोज तुम्ही जितक्या शून्यासोबत गुणाकार करत आहात, पहिली ती आकडा जसाचा तसा लिहा. 999 एक किती? 999. किती शून्य आहेत? 4. 1 2 3 4 उत्तर. चला टाइमपास करायचं रे. किती आहे? कुठे आहे बघा? 1 2 3 4, राईट, उत्तरच झालं आपलं. कोणता? तरी पण हे बघा ना, इथंच समजायला पाहिजे होता. 4 शून्य आहेत ना, बघा पर्यायामध्ये 4 शून्य कुठे आहेत? कुठे आहे? पहिला पर्याय, खतम. इथंही आहे का रे? 1 2 3 4 इथंही आहे, पण इथं 8 कामाचंच नाही आहे ना. समजलं? चलो नेक्स्ट प्रश्न, 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांची बेरीज म्हणते. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती राहते? 1 2 3, खतम. आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असते? 9 9
उत्तर काय होणार? 99 9 99 9 9 नाही 10 1099 उत्तर. समजला का जी? अजी समजला का जी? कोणता उत्तर? डी. चलो नेक्स्ट. राप राप बघा. बघा 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 बघा. 7 अंकी सर्वात लहान संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या यांच्या भागाकार विचारत आहे. सरळ सरळ छोटे छोटे चीजे. देखो 6 अंकी, सॉरी 6 नाही 7 अंकी सर्वात लहान संख्या कोणती असते? 1 2 3 4 5 6 7 भागीला काय? सर्वात लहान 2 अंकी सर्वात लहान 2 अंकी सर्वात लहान कोणती राहते? 10. ह्यांचा भागाकार म्हणजे 0 0. उरलं किती? बघा 1 2 3 4 5 5 शून्य कुठे आहेत? बघा रे बापा 1 2 3 4 5 सर पहिलाच उत्तर आहे जी. खत्म का? समझला ना? चलो नेक्स्ट. देखो 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 बच्चा, मैं सच में बता रहा, देखो सबसे मेन चीज आपका इसमें लॉजिक रहता है जितना, क्योंकि ये छोटे छोटे एग्जांपल्स में अगर सपोज आप ज्यादा टाइम वेस्ट करोगे ना, अननेसेसरी आपका जो हार्ड वाले सवाल है, हालांकि वो हार्ड रहते नहीं है, लॉजिकेबल रहते हैं, उसमें लॉजिक लगाने के लिए आपको समय भरपूर मिलेगा. ये चीज समझ चाहिए. तो यही चीजें सीखने के लिए आप हमें हमारा ये जो कोर्स है ज्वाइन कर सकते हो और इस नंबर पे कॉल करके पूछ सकते हो. ओके चलो छठवा सवाल काय? तो देखो 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा भागाकार म्हणते रे. काय? 6 अंकी म्हणजे सर्वात मोठी 9 9 9 9 9 9. समजला का? 9 अजी समजला का? मोठी म्हटलं ना रे 6, तर 6 वेळा 9. खतम काम. चला मग नंतर 2 अंकी सर्वात मोठी 2 अंकी सर्वात मोठी त्याचा भागाकार तोंडी सांगितलं होतं मी. तोंडी सांगितलं होतं. ठीक है. जनरली देखो बच्चे क्या करते हैं, इसमें ऐसा चालू कर देते हैं. देखो कैसे, एक मिनट मैं बता रहा बच्चा. बच्चे 9 9 9 9 9 9 भागीला 99 फाळा काय दिमाग खराब. चला तरी पण थोडंसं 99 1 99 0 0. म्हणून पोरं काय करतात माहिती आहे का? पहा पर्याय राहते बरं तसा. पोरं काय करतात? डायरेक्ट हा 9 नाही घेत खाली, डायरेक्ट 99 आणि मग 99 1 99 आणि मग हा अजून डायरेक्ट 99 आणि 99 1 99 उत्तर म्हणतात ए. अंजा मायावर गोटे तुम्ही. ऐसा होते का? नहीं ऐसा नहीं होता रे बापा. जनरली मैं बता दूं बच्चा, ध्यान दे ध्यान दे ध्यान दे ध्यान दे. असं 99 1 99 झाल्यावर एकच 9 येते खाली, एकच येते ना, आणि हा बाजूच्या 9 खाली आणण्यासाठी एकदा 0 खाली 9. तर हे प्रोसेस माहित आहे ना आपल्याला, तर मग डायरेक्ट करू शकतो ना 99 1 99. मग आता पूर्ण दुन्ना घ्यायसाठी काय? 0 लावायचं. 99 1 पुन्हा 99 घ्यायसाठी 0 लावायचं. 99 1 खतम. कशाला टाइमपास करू आपण? डायरेक्ट उत्तर किती? 1 0 1 0 1. सी समझला का? अरे सी समझला का? चलो सी फॉर कलकत्ता हो गया अपना. नेक्स्ट एग्जांपल देखिए बच्चा. टिडिंग डेंग. ये रे लवकर. हा आला आला. चला बघा 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 काय म्हणते. ऍव्हरेज, आहा सरासरी 21 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती? असा सोपा प्रश्न आहे रे तुम्हाला. देखो इसमें नहीं क्या बच्चा, बस एक चीज याद रखो. कुठपासून म्हटलं त्यांनी? 21 ते कुठपर्यंत म्हटलं? 60 पर्यंत म्हटलं. मला एक गोष्ट सांग, 21 ते 60 पर्यंत म्हटलं ना त्यांनी, तर ही तुमची 21 ही संख्या सम आहे का? 60 ही संख्या सम आहे का? 60 सम आहे, पण ही काय आहे? विषम आहे. पहिल्यांदा हे विचार करायचं. समजलं? तर विषम संख्या आहे, आपल्याला पाहिजे सम. विचारलं सम आहे. 21 ला सम म्हणजे समोरची संख्या बघा, मागची बघाल तर ते होणार का? 21 च्या आतमध्ये येणार का? नाही. तर 21 च्या समोर कोणती असते सम? 22. म्हणजे पहिली संख्या कोणती झाली? 22 आणि शेवटची संख्या कोणती झाली? 60. तर फॉर्म्युला काय आहे आपलं? ऍव्हरेज काढायचं याच्यावाला. काय आहे? पहिली संख्या प्लस लास्ट संख्या भागीला 2. रफ रफ डायरेक्ट वाला बता रहा मैं. पहिली संख्या किती आहे रे? 22. दुसरी संख्या किती आहे रे? 60. भाग दुसरी म्हणतो सॉरी, शेवटची संख्या किती? 60. भागीला 2 करा. आहा चला 22 आणि 60 किती होतात? 82 डिवाइडेड बाय 2 किती? 41. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? या आपका आंसर कौन सा? तर बी. क्या ये बात क्लियर है? एक बार फिर से बता देता मैं, आपको समझा नहीं होगा तो. ध्यान दो ध्यान दो ध्यान दो. कशा पद्धतीने करायचं याला? काय म्हणतोय मी? बघा सगळ्यात मेन 21 ते 60 पर्यंत म्हटलं, पण 21 ही समसंख्या होती की विषम संख्या होती? विषम संख्या. समसंख्या म्हणजे समोरची बघावं लागेल. म्हणजे पहिली संख्या कोणती राहणार तुमची? 22.
शेवटची संख्या कोणती राहणार तुमची, जे ऑलरेडी आहे 60. समजलं? अशा वेळेस काहीच नाही करायचं बच्चा. जेव्हा केव्हा तुम्हाला समसंख्यांची सरासरी काढायची आहे त्या पर्टिक्युलर टाइम लिमिट मधलं, त्या पर्टिक्युलर सिरीज मधलं, तर का करायचा, डायरेक्ट सरासरी म्हणजे ऍव्हरेज जर काढायचं असेल तुम्हाला, तर पहिली संख्या प्लस लास्ट म्हणजे शेवटची संख्या भागीला 2. म्हणजे फॉर्म्युला लक्षात राहायला लिहायची गरज नाही. पहिली संख्या किती, 22. ठीक आहे. दुसरी संख्या, शेवटची संख्या किती, 60 भागीला 2 किती होतात, 82 भागीला 2 बे 8 बे 1 8 41. तुमचा उत्तर खट्याक. क्या ये बात क्लियर हुई सभी को? अरे सभी को क्या ये बात क्लियर हुई? तो बोलो भारत माता की। चलो गुड बच्चा, चलो नेक्स्ट एग्जांपल देखते हैं। एवरेज वाला वैसा ही है, ठीक है। तो देखो बच्चा, नेक्स्ट एग्जांपल देखते हैं हम लोग। इसको मिटा दूं मैं, है ना, ये समझ गया ना, लिख लेना प्रॉपरली। हाँ हाँ, देख देख देखो 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 देखो, कौन आया कौन आया। 8वां सवाल आया। 75 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती म्हणते? बया समजते का रे आम्हाला? 75 पर्यंतच्या, मला एक गोष्ट सांग, बघा बघा बघा, 75 पर्यंतच्या म्हणते. 75 पर्यंत म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 ते 75. 1 ते 75. देख बच्चा, देख देख, कुछ भी क्या है वैसा नाही. हा तर पहा, 1 ते 75 म्हणजे पहिली संख्या कोणती? एकच. लास्टची संख्या कोणती? 75. समजलं? तर याची जेव्हा सरासरी काढायची असते, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2 अटॅक. उत्तर तुमचं किती रे? पहिली संख्या काय? 1. दुसरी संख्या, शेवटची संख्या काय? 75 भागीला 2 किती? 76 भागीला 2. 2 3 जा 6, 2 8 जा 16. उत्तर 38. डी, खत्म. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात क्लियर हुई? ऐसे ही बेसिक बेसिक चीजें समझने के लिए आप इस कोर्स को ज्वाइन कर सकते हो। इस नंबर पे कॉल करके पूछ सकते हो सारी चीजें। चलो नेक्स्ट एग्जांपल देखिए बच्चा, देखिए देखिए देखिए, नेक्स्ट प्रश्न काय है रे? अरे रे 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 रे, फाइंड एवरेज ऑफ ऑल ऑड नंबर फ्रॉम 51 टू 150. 51 ते 150 म्हणते. जल्दी 51 ते 150 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी. आता सांगा बरं तुम्ही, मला तर समजलंच आहे. जल्दी चला, बघा मला माहित आहे तुम्हाला उत्तर आला है म्हणून. चलो एनीवे, जो अभी बताने के बाद तो आता ही आता है फिर, है ना, है ना. चलो एनीवे, चल ध्यान दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही काय लक्ष द्याल, मुलं इथं काय करतात, 8 सर पहिली संख्या 51, शेवटची संख्या 150. हो बया, 150 काय सम आहे का विषम नाही आहे? सम आहे ना. त्यांनी काय म्हटलं तुम्हाला, विषम संख्यांची म्हटलं ना रे, ते 51 तर विषम आहे, पण 150 सत्यानाश करते ना आमचा हा. हा 150च्या समोरची घ्याल का मागची नाही घ्याल? हो का? मागची घेणार, समोरची नाही घेणार. 151 घेशील तर 150च्या आतमध्ये येते का तो? नेहमी जो म्हणलो मी तो नाही राह. ठीक आहे. तर 51 ते 150च्या मधील संख्या म्हणते. तर 51 तर राहणार, पण ते कुठपर्यंत? 149. म्हणजे पहिली संख्या 51, शेवटची संख्या 149. लावा दिमाग, रपाक. फॉर्म्युला लिहिण्यात टाइमपास करून का आम्ही? नाही, रपाक से. पहिली संख्या 51, शेवटची संख्या 149 भागीला 2. 51 149, 2 से भागीला 2 किती? 100. रपाक से उत्तर. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? कोई टाइम पास नहीं कर रहा है बच्चा. उत्तर काय मग? समसंख्या राव, विषम संख्या राव, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 म्हणजे त्याची सरासरी मिळते आपल्याला, हे लक्षात ठेवा. क्या ये बात क्लियर है बच्चा? सभी को समझ में आ रहा है ना? पक्का? श्रावस्ती चार में अभ्यास नाही करत आहेस तू? अभ्यास, अय गुड़िया, अभी समझ लो, आखिरी दिन बचे है अपने बच्चा, है ना. जितना बेहतर मेहनत करोगे, साथ ही साथ जितनी ज्यादा रिवीजन करोगे, उतना ही आप निखरोगे. समझ रहे हो बातों को, है ना. तो प्लीज ये, और रिवीजन कब होगी? ऐसे प्रॉपर टेस्ट देके ही आपकी रिवीजन होगी, ये भी चीज समझ लो. ठीक है. और सिर्फ टेस्ट देना ही मतलब जरूरी नहीं है, ऐसा भी नहीं है. ठीक है. वाह वाह वाह. सिर्फ टेस्ट देने के बाद बच्चा, आपके वो जो बारीक बारीक डाउट रहता है ना कि किस वजह से आपका ये सवाल गलत हुआ है, वो तो आपको पता रहना चाहिए ना. पता रहना चाहिए कि नहीं रहना चाहिए? बस हम लोग टेस्ट दे रहे और सिर्फ मार्क पता चल रहा है, और पप्पा घर में जाके पूछ रहे किती मार्क भेटले. मला का नाही 20 पैकी 8च भेटले. मला का नाही 20 पैकी 15 भेटले. मला का नाही 20 पैकी 19 भेटले. ये कुटी कटला ना, आपको पता ना पापा लोगों को पता.
ना मम्मी लोक हा फक्त काय म्हणतील पप्पा मम्मी हा पुढच्या टेस्ट मध्ये चांगले मार्क भेटले पाहिजे हा हो ठीक अरे बाबा अपन डाउट का डाउट कुठे गेले तो वही डाउट अपन निकालने का काम कर रहे क्लियर है चलो नेक्स्ट एग्जांपल सर 10वा प्रश्न एकच नंबर आहे जी पा 10वा प्रश्न काय आहे पाय 151293 अँड टिंब्या विच डिजिट इस जगह पे म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये या डॅश ठिकाणी कोणता अंक घेतल्यास संख्याला 6ने भाग जाईल म्हणते मला एक गोष्ट सांगा 6चा भाग जाणं म्हणजे 6ची कसोटी अरे 6ची कसोटी आणि 6ची कसोटी काय आहे 6ची कसोटी जी संख्या 2 आणि 3 ने परिपूर्णपणे किंवा 2 आणि 3च्या कसोटीमध्ये जर येत असेल डायरेक्टली समजून जायचं ती संख्या काय आहे 6ने 100% भाग जाणं क्लिअर आहे आता बघा इथे जर तुम्ही इथे बघाल तर सगळे समसंख्या आहेत म्हणजे 2चा तर प्रश्न छटला हे सगळे 2ने भाग जात आहेत है ना आता मला एक गोष्ट सांग फक्त 3ची कसोटी अगर तुम्हाला बघायची 3ची कसोटी काय दिलेल्या प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असत्या 3च्या फाळ्यामध्ये जर येत असेल तर उत्तर चला पाय 1 आणि 5 6 6 आणि 2 अरे 6 आणि 2 8 8 आणि 9 17 आणि 3 20 आता 20 मध्ये असं काय बेरीज कराल यापैकी 6 बेरीज कराल तर 26 3च्या फाळ्यात येतात का कॅन्सल 8 बेरीज कराल 28 येतात का कॅन्सल 2 बेरीज कराल येतात का कॅन्सल पण 4 बेरीज केल्या असता 24 हे 3च्या फाळ्यात येते की नाही येत बस तुमचा उत्तर काय ए अटैक क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को क्या ये बात क्लियर हुई चलो नेक्स्ट देखो सबसे मेन क्या है इसमें कि क्या आंसर नहीं हो सकता ऑप्शन में से ये जज करना अगर सपोज आपको आ गया नवोदय क्रैक हो गया ये भी चीज याद रख नवोदय को क्रैक नहीं मारना है अपने को नहीं तो क्रैक मार दियो बोला अरे बाबा गोटे अंजा मैं आओ तसा नको कर जा ठीक है चलो नेक्स्ट नेक्स्ट ध्यान दे चलो देखो खालील पैकी 3 ने विभाज्य संख्या म्हणजे 3ची कसोटी चला मोजा बाबा चला 5 अरे भगवान सांगा बरं 5 आणि 6 आता बेरीज करण्यावालाच काम आहे 3ची कसोटी रप 5 आणि 6 11 आणि 7 18 आणि 1 27 18 आणि 1 27 अच्छा 9 आणि 1 10 10 आणि 7 17 17 आणि 6 किती होतात पकडो रे इसको 23 आणि 23 आणि 5 नाही येत ना रे बघा असंच बघणे आहे 28 3च्या फाळ्यात नाही येत कॅन्सल चल 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 5 17 आणि 9 कॅन्सल हा पण नाही होत ठीक आहे अच्छा 2 आणि 3 5 5 आणि 4 9 9 आणि 8 कॅन्सल आहे म्हणजे 3 कॅन्सल झाले वरचे तर उत्तर कोणता क्या ये बात आता त्याला करण्याची गरज आहे का नाही त्यालाही आम्ही बेरीज करण्यामध्ये टाइमपास करतो क्या ये बात क्लियर है बच्चा चलो देखो किसी को नहीं समझा होगा तो देखो इसका मैं बेरीज करून दाखवता है 3 अधिक 3 अधिक 4 अधिक 6 अधिक 5 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 6 16 आणि 5 बस 21 3च्या फाळ्यात येते ना उत्तर करायची गरज होती का टाइमपास करना है चलो नेक्स्ट सवाल की तरफ जाते फाइंड द एवरेज अरे वाह 6 ने भाग जाणाऱ्या सर्वच 3 अंकी संख्यांची सरासरी म्हणत है 1 नंबर प्रश्न तुरंत में रपक से आंसर बताओ देखो बच्चा देखो सबसे मेन चीज इसमें मैं बता दूं आप लोग क्या देखते हो पता है क्या इस 6 ने भाग जाणारी बढिया डायरेक्ट कसोटीच लावता तुम्ही धरता समोर वाचतच नाही 6 ने भाग जाणारी म्हणजे 6 ने भाग जाणार कोणता अरे कोणता आला होता तुझा काय करता तुझा उत्तर काय आला होता ए हा अच्छा 5 आणि 4 9 आणि 9 अच्छा 6 ने 6च्या कसोटीमध्ये येते का तो 3च्या कसोटीमध्ये आला 3च्या कसोटीमध्ये येत आहे का तो हो पण 2च्या कसोटीत येते का नाही तर हा कॅन्सलच झाला ना पहिलेच ठीक आहे है ना आणि 5 आणि 4 9 9 आणि 8 17 पण हा 3च्या कसोटीत येते का नाही हाही कॅन्सल 2च्या आणि 3च्या यायला पाहिजे आता 4 आणि 4 8 आणि 9 17 अरे नाही खतम खल्लास ठीक आहे आणि 2 2 8 म्हणजे काय 2 2 8 होते वा 2 2 4 आणि 8 12 2च्याही कसोटीत येते आणि 3च्याही कसोटीत येते म्हणजे उत्तर किती डी
म्हणजे समजलं का? अशा पद्धतीनेही करू शकता. ध्यान दे, ध्यान दे, ध्यान दे, ध्यान दे. असं विचार करतो आपण पण फसतो. असं विचार करतो आपण पण फसतो. आता बहुतेक मुलांनी हात उभे केला, की सर माझं उत्तर, माझं उत्तर. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इथे कसोटी बघाल तर चुकाल. उसने सवाल क्या बोला है, की 6 ने भाग जाणाऱ्या सर्वच 3 अंकी संख्यांची सरासरी किती? सरासरी विचारत आहे यार तो. आणि सरासरी काढत असताना मी तुम्हाला आधीच सांगितलं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. आता मला सांग 6 ने भाग जाणारी 3 अंकीपैकी पहिली संख्या कोणती? लावा दिमाग. आता बघा, सगळ्यात मेन इथं तुम्हाला हे बघावं लागेल, की 3 अंकी 6 ने भाग जाणारी कोणती संख्या आहे? सगळ्यात आधी 3 अंकी सुरुवात कुठून होते? 100 पासून होते. आता 100 6 ने भाग जाते का? कॅन्सर. 1 से 1 कॅन्सर. 1 से 2 2 आहे शेवटी आणि 2 आणि 1 3 होते म्हणजे 3चे फाळत येते म्हणजे 6 आणि 100%. अरे पहिली संख्या भेटली. अरे भेटली का नाही भेटली? चला आता शेवटची संख्या पाहू. शेवटची 3 अंकी संख्या शेवटची कोणती राहते? 9 से 99. पण हा 3 न भाग जाते का? पण 2 न जाते का? 3 ने जाते. पण आपल्याला काय पाहिजे? 2 नेही गेला पाहिजे, 3 नाही गेला पाहिजे. तेव्हा 6 ने जाणार ना? कारण की 6 ने भाग जाणारी म्हणत आहे. लक्ष दे ए गुडिया, लक्ष दे. म्हणजे त्याच्या समोर जावं लागेल. किती? 9 9 8. 9 9 8. 2 न जाते. 9 9 18. 18 आणि 8. लावा दिमाग. 18 आणि 8. पकडा रे 18 आणि 8 26 आणि 26 3च्या फाड्यात येते का? कॅन्सल. चल मग 997 विचार करा. आई कॅन्सल. आणि 996 विचार कराल तर 99 18. 18 आणि 6 24. बघा दिमागामध्ये असा विचार करने आहे तुम्हाला. क्योंकि जनरली हम लोग यही पैटर्न, क्योंकि देखो पैटर्न जिस हिसाब से आप लोगों ने पढ़े हैं ना उसी हिसाब से सोचने की कोशिश करते हो आप लोग. थोड़ा सा अलग लेवल का पूछा जा रहा है अभी आज. ये चीजें समझिए. डायरेक्टली त्यांनी दिलं का? नाही. तो काय म्हणत आहे, की 6 ने भाग जाणारी सर्वच 3 अंकी संख्या. अरे पहिली कोणती आहे ते तर पाय पहिले. पहिली कोणती? 1 से 2. शेवटची कोणती? तसं तर 9 से 99 आहे पण ती 6 ने भाग जात नाही. 6 ने भाग जाणारी कोणती? 9 से 96. क्लियर हुआ? क्या ये बात क्लियर हुई सभी को? क्या ये बात क्लियर हुई सभी को? अब मुझे एक बात बताओ, पहिली संख्या झाली 1 से 2. शेवटची संख्या झाली 9 से 96. अरे आता काय? पहिली संख्या किती? 1 से 2. बेरीज कर. 9 से 96 भागीला किती? 2. देख बच्चा इसकी बेरीज कराल तर किती येणार रे? 6 2 8. 9 किती? 9 आणि 9 1 1098. उत्तर नाही. भागीले 2 कोण करल? चला 2 5 जा, उसके बाद 2 4 जा. 54 सुरुवातला कुठे? 2 ठिकाणी आहे. दिमाग खराब. ठीक आहे. आणि मग किती रे? 9 जा. 549 तुमचा उत्तर. क्या ये बात समझ में आया बच्चा? क्या ये बात समझ में आया? जो तुम्हाला आधी वाटत होता कि उत्तर नहीं है तो प्रॉपर उत्तर है. क्लियर हुआ? इस हिसाब से इसको जज करना पड़ता है. प्लीज इस एग्जाम्पल को अच्छे तरीके से समझ लीजिए, अच्छे तरीके से देखो, क्योंकि देखो ऐसे टाइप के एग्जाम्पल बहुत फेवरेट है उन लोगों के मतलब जो पेपर सेट करते हैं उन लोगों के. समझ रहे हो? है ना? इसलिए ऐसे एग्जाम्पल अच्छे से करके जाओ. समझ के रखो बच्चा कि किस हिसाब से आपको सवाल पूछा है. आम्ही मस्त खुश होऊन जातो. पप्पा उत्तर मस्त आलता जी. डी उत्तर करून आलो. हो सरले विचारतो तुझं उत्तर बरोबर आहे का म्हणून. माहित पडते गेला सत्यानाश झाला का पुरा. डी उत्तर होईल का? सांग. डी उत्तर जरूर 6च्या कसोटीमध्ये येते पण उत्तर आहे का गा? नाही ना. गोष्ट समजत आहे ना? सवाल समझ में आया? घर में जाके 1 बार 2 बार 3 बार नहीं हो रहा है तो भाई 4 बार खुद के ट्राई करो, तब जाके दिमाग में समझ फिट होगा, नहीं तो नहीं होता. समझ रहे हो बातों को? है ना? पहिली संख्या समजली पाहिजे, शेवटची संख्या समजली पाहिजे. सरासरीमध्ये बस. चला डायरेक्ट दिमाग में बोलो. अभी सरासरी काढायचा नाही. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. चलो गुड बच्चा. चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं. टिडिंग डिंग. देख बच्चा, देख 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 देख. 4 ने भाग जाणारे
सर्वच 2 अंकी संख्यांची सरासरी काय? किती सांगा बरं आपसे? अरे हा पण प्रश्न तसाच आहे रे. तुम्ही 4ची कसोटी बघत बसता. 4ची कसोटी बघत बसायची गरज आहे का इथे? इथे काय करावं लागेल तुम्हाला? 4 ने भाग जाणारा 2 अंकी पहिली संख्या आणि 4 ने भाग जाणारी 2 अंकी शेवटची संख्या भागीला 2. माहित आहे ना? पहिली संख्या प्लस लास्ट भागीला 2. सर पहिली संख्या 2 अंकी 4 न भाग जाणारी कोणती आहे जी? अच्छा, सगळ्यात ते माहित नसेल तर बच्चा एक चीज तो कर सकते ना, 2 अंकी संख्या सुरुवात वाली कोणती असते? सगळ्यात छोटी 2 अंकी संख्या 10. पण 10 4 न भाग जाते का? 11 जाते का? 12 जाते का? हो, म्हणजे पहिली संख्या भेटली. वा 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 वा. अच्छा, लास्ट संख्या पाहू आता. शेवटची 2 अंकी संख्या कोणती आहे? शेवटची 99 असते. अरे 99 असते. पण 99 4 न भाग जाते का जी? 97. 98 जाते का जी? आता तुम्ही म्हणाल सर शेवटी 8 आहे, जात असेल. नाही, नाही जागा. 97 नाही जागा. पण 96 जाते. 4 दुने 8, एक उरला आणि 4 16. ऍड झप्या सर. हा लास्ट वाला हो आणि हा फर्स्ट वाला हो. ठेवतो मी येते आणि मग भागिले 2 करतो. आहाहाहा. अरे चला 12 न 96 किती होतात का? 6 न 2 8, 9 न 1 10 भागीला 2 बे पंचे 10 बेचो 8. उत्तर 54. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? बारीक बारीक गोष्टी समझा. मैं सच बता रहा, अगर आपको ये कोर्स अगर ज्वाइन करना है तो हमारे इस नंबर पे कॉल करके पूरी मालूमात पूछ सकते हो. ओके, तो चलो नेक्स्ट एग्जांपल के तरफ जाते हैं. चलो 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 चलो. अरे छोटा बच्चा पार्टी, देखो देखो. अरे इधर तो देख, पीछे तो देखो, पीछे पीछे देखो, पीछे. अरे कहा पीछे देख रहे हो? अरे भगवान. अच्छा, देखो देखो देखो. अरे अब आगे तो देखो, आगे. अरे वो देखना, छोटा बच्चा पाकिस्तान का एक नंबर बोलता. पीछे तो देखो, पीछे. वो पीछे देखो, पीछे. अरे एक नंबर है पठान. पठान है शायद वो. देखना एक नंबर बोलता रे वो. मजा आती उसकी. अपना फेवरेट है वो. क्या है वो? हीरो नहीं रे, चैंड्री है वो, चैंड्री. तो पाकिस्तानी हुआ तो क्या हुआ? इंसान है ना, है कि नहीं? ऐसा कभी मतभेद नहीं करना यार. पाकिस्तानी हो है, वो पाकिस्तानी नहीं है. एक चीज मैं बता दूं, हिंदुस्तान का किस्सा है. बस थोड़ा सा नाराज है अपने से, इसलिए खफा है, बाकी कुछ नहीं. है कि नहीं? एक वक्त ऐसा जरूर आएगा, मुझे तो ऐसा लगता है भाई, देखना पता नहीं, कि वो पूरा एक ही हो जाएगा. पाकिस्तान और हिंदुस्तान खत्म, खटैक. अरे मुझको नहीं, मेरे को तो ऐसा अपने ट्यूशन में आएगा वो पाकिस्तान से इधर. अच्छी सोच है. चलो हो भी सकता है, हो भी सकता है. चलो एनीवे जो भी है ना. आज मोदी जी है तो मुमकिन है. मोदी जी है तो पॉसिबल है ना भाई. उनका भरोसा नहीं, कब फौज भेज दिए पाकिस्तान में, खटखट 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 मार दिए सबको, और अपना हो गया पाकिस्तान. हो भी सकता है. अरे नहीं हो सकता क्या? फिर मोदी जी है तो मुमकिन है. ठीक है, बाकियों का पता नहीं भाई. हाँ चलो चल, ध्यान दे ध्यान दे ध्यान दे. अरे ध्यान दे ध्यान दे. चांड्रिया पाय पाय. अय चांड्री, तुम्ही पाकिस्तान मध्ये गेला का? या वापस आता. थांबा, हिंदुस्तान. चलो चलो. अरे हा झालता ना रे, हा 13वा झाला ना आपला. चलो 14वा. बघ 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 बघ. पहिल्या 40 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती म्हणते जी? पहिल्या 40 म्हणजे पहिली संख्या कोणती? 1. शेवटची संख्या कोणती? 40. सरासरी काढायची आहे तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. पहिली संख्या काय? 1. लास्ट 40 भागीला. सर सत्यानाशजी, 41 भागीला 2 येच नाही जी मला. करणं तर का मग 41 भागीला 2 बे दुने 4. आता सर एकच भैया पॉइंट्या दे ना, पॉइंट्या. 2 पॉइंटा कितना? 0 आणि 2 5. अरे क्या कर रहा हूं मैं? अरे क्या कर रहा हूं मैं? सॉरी 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 सॉरी. अरे क्या कर रहा हूं मैं? देख देख देख, ये 0 आया. आता हा 1 आहे, त्याला 0 लावावं लागेल. सॉरी सॉरी, मैं पॉइंट लगा दिया था. 0 कितीचा? 0. मग टीम बिया आणि 2 पाहिजा 10. समजला का जी? म्हणजे उत्तर का नाही 20.5. कुठं आहे? कुठं आहे? क्या ये बात क्लियर है बच्चा? क्या ये बात क्लियर है सभी को?
अरे क्या ये क्लियर है सभी को? चलो नेक्स्ट सवाल की तरफ जाऊंगा जी। ठीक है, चलते हैं फिर। ये ना का? हा, आला आला. चला चांड्रे चला विचार करा. फाइंड द 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती? असा सोपा सरळ प्रश्न आहे. ठीक है, जल्दी बताओ बरं रपाक से. देखो ऐसे केस में बच्चे चालू हो जाते, सर 1 ते पर्यंत सर्व समसंख्या. 1 ते सम कोणते आहेत जी? 2 आणि मग 4 आणि मग 6 मग 8. एवढा वेळ आहे का आम्हाला 50 पर्यंत जात बसून आम्ही? पण एवढं तर माहिती आहे आम्हाला की 50 पर्यंत समसंख्या किती असतात? 50 पर्यंत समसंख्या किती असतात? अरे समसंख्या 50 पर्यंत किती? 25. काही नाही, त्याच्यामध्ये +1 वाढवा आणि सरासरी तुमची समोर. समजला का? अरे समजला का? +1 करायचं, उत्तर तुमच्या समोर. उत्तर किती रे? 26. हे बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा रे. कुछ नहीं है, सच बता रहा मैं. सरासरी म्हटलं आहे त्यांनी, संख्या म्हटलं का? सरासरी बोला है उसने, संख्या म्हटलं का? नाही. क्या बात क्लियर है बच्चा? सभी को? सभी को ठीक आहे. काय केलं मी? मला फक्त इतकं माहित होतं 50 पर्यंत समसंख्या. बघा विषम संख्याही म्हटलं तरी उत्तर तोच. कारण की विषम संख्या 1 पासून 50 पर्यंत किती राहतात? 25च राहतात. का करायचा सरासरी म्हणल्यावर? +1. का करायचा? +1. उत्तर तुमच्या समोर. समजला का? चलो खट्याक खत्म. चलो नेक्स्ट. 5 अंकी कमाल संख्या. पाहिजे खत्म कर रहे अभी. 5 अंकी कमाल संख्या. कमाल संख्या म्हणजे काय होते? वा 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 कमाल. मोठी गुड. बघा बहुत से मुलांना हाच समजत नाही. हा कमाल म्हणजे काय होतो? एक पुडी राहते आपल्या इकडे भेटते. धमाल धमाल काहीतरी राहते ना भाई, उसके चक्कर में पड़ना नहीं, सच बता रहा हूं. पुड्या पुड्या है ना. मैंने देखा है बच्चा आजकल के गांव के छोटे छोटे छांडरी भी खर्रे खुर्रे भांड. एक मन आहे आपली, माहिती आहे का तुम्हाला? भंडारा जिल्हा. हा भंडारा जिल्हा भातावर भिडला है. भातावर भिडला का नहीं भिडला? अपन ने चेंज किया उसको, पता है क्या? भंडारा जिल्हा खर्ऱ्यावर भिडला. दिमाग खराब, सत्यानाश. आजकल देखा होगा आपने. अरे आप लोगों के पापा मम्मी भी खाते, मेरे को पता है. खाते कि नहीं खाते? आप किसी किसी के खाते होंगे, किसी किसी के नहीं खाते होंगे, लेकिन खाते कि नहीं खाते? अगर आपको ऐसा लगता है पापा मम्मी का खर्रा छूटना चाहिए, लगता है क्या? एक आसान तरीका बताऊं क्या है? आसान तरीका बताऊं. अब देखो इम्प्लांट करके देखना है, लेकिन मेरा नाम मत बताना. मेरा नाम मत बताना. बताओ आपको ऐसा लगता है छूटना चाहिए? कुछ नहीं. उनके जेब से खर्रे की पुड़ी निकालना, उन्हीं के सामने मस्त खर्रे पे ऐसा हाथ डालना और खाने की कोशिश करना और बोलना आपने नहीं छोड़ा तो मैं खा लूंगी बोलना. आज तो बस डेमो दिखा रही हूं बोलना और कल से खा जाऊंगी बोलना. फिर आप देखते बैठना. अपन कुछ नहीं जानते बोलना. अपन कुछ नहीं जानते बोलना. समझ रहे हो क्या? सबसे बेहतरीन तरीका है भाई. ठीक है? अरे समझ रहे हो क्या? समझ रहे हो कि नहीं समझ? सबसे बेहतर तरीका. ज्यादा पप्पा मना नहीं हो. आजकल कड़क बनना पड़ेगा आपको भी. समझ रहे हो क्या? तुम्ही जसं कराल तसं मी करीन म्हणा. हो आखिर तुमचाच हो. समझ रहे हो क्या बात को? बात आई पकड़ में. समझ रहे हो ना? तो बिल्कुल खर्रे से छुटकारा एक पल में. समझ रहे हो? क्यों मारेंगे? क्यों मारेंगे? मग तुम्ही काऊन खाता म्हणा? तुमच्या सेहतची काळजी आम्हाला, म्हणजे नाही तसं नाही म्हणा. तुम्हाला असं वाटते ना म्हणा का आम्ही चांगले राहायला पाहिजे. आम्हालाही असं वाटते म्हणा की तुम्ही पण छान राहायला पाहिजे. तुम्ही पण तंदुरुस्त राहायला पाहिजे. बरोबर आहे? नाही तर आजकाल म्हणा सर ते असं कॅन्सर होते सर म्हणा. सर नाही पप्पा. मग असा तोंड होईल म्हणा तुमच्या, तर मग मी तुम्हाला कसा पाहिजे म्हणा. असा असा त्याला भिवावाचा हो. मग होकताच तोंड होते म्हणा असा ना तसा. त्याच्यापेक्षा म्हणा मला म्हणा असे तुम्ही मोठे वाक्य दिसता. असे मोठे मला मारा म्हणा भले. सलाकीनं मारा नाही कायच्या ना, पण मी तुम्ही खाऊ नाही देईन म्हणा तुम्हाला. हो तुम्ही खाल्ला तर मी खाल्लो म्हणा. हो समजला का? ठीक आहे चलो सामने पडते बाबा. कमाल. कमाल वरून कुठे चालला गेला आपण नाही. ध्यान दे रे. कमाल म्हणजे 5 अंकी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी किती? 9 9 9 9 9. क्लियर है? क्लियर है सभी को? चल ध्यान दे रे. कोणता हो रे? 5 अंकी किमान. अच्छा किमान संख्या. किमान म्हणजे कोणती? 1 2 3 4 5. क्या बात क्लियर है? मायनस आहे की काय म्हणते? डिफरन्स. मायनस करना है. चल 9तून 0, 9तून 0, 9तून 0, 9तून 0, 9तून 1. उत्तर क्लियर है? अरे कोणता रे? उत्तर. समझलं का? अरे समझ में आया क्या?
भारत माता की। चलो नेक्स्ट एग्जाम्पल फिर डिडिंग डेंग कुठे गेला का ये रे लवकर हा चार संख्यांची सरासरी 30 आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या काय असेल आता हा प्रॉपर सरासरी सुरू झाला जल्दी देखो बच्चा ये सवाल कुछ नहीं है इसमें कुछ भी नहीं है ये सरासरी का प्रॉपर चालू हुआ है अभी सरासरी जो आपला चॅप्टर आहे त्याचं प्रॉपर सुरू झाला आता हा काय चार संख्यांची सरासरी म्हणते आणि आपला सरासरीचा फॉर्म्युला काय आहे रे सरासरीचा फॉर्म्युला काय आहे दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या मला एक गोष्ट सांग ए सरासरी किती दिली आहे 30 दिली आहे दिलीच आहे ऑलरेडी दिलेली संख्यांची बेरीज ते पण म्हणते पहिल्या तीन संख्यांची संख्या किती आहेत चौथी संख्या सांगा म्हणजे चार संख्या आहेत तर ही पहिली संख्या लक्ष दे दुसरी संख्या तिसरी संख्या चौथी संख्या या चार संख्यांपैकी पहिले तीन संख्यांची बेरीज ऑलरेडी दिली आहे लक्ष दे किती आहे रे 85 तर मला सांग हे चौथीवाली संख्या माहित नाही म्हणून एक्स ठेवू शकतो तर प्लस एक्स खतम काम तर दिलेल्या संख्यांची बेरीज किती झाली तुमची आहा दिलेली संख्यांची बेरीज किती रे किती तर 85 अधिक एक्स भागीला एकूण संख्या किती 4 उत्तर नाही आहे थांबा आता हा 4 इकडे आला तर काय झालं 30 गुणिला 4 बरोबर 85 अधिक एक्स आता हा मला सांग 30 120 आता हा 85 प्लस मध्ये आहे तिकडे जाणार तर मायनस तर 120 मायनस 85 10तून 5 गेले 5 आणि मग 12तून 9 गेले हा बया झाला का रे हा 35 तुमचा उत्तर क्या ये बात क्लियर हुई बच्चा अरे डायरेक्ट नहीं दिला होता बरा डायरेक्ट दिया था क्या घुमा फिरा के आपको दे दिया कैसे दे दिया ऐसे घुमा फिरा के दे दिया कैसे ऐसे घुमा फिरा के ठीक है चलो समझ में आया ना बच्चा ये चलो उसके बाद ये नोट डाउन कर लीजिएगा आप लोग ओके टिडिंग हाँ लक्ष्य दे विच इज द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर बोल रहा है बच्चा सर्वात मोठी 4 अंकी सांगायची गरज आहे का नाव 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 किती नाव 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 राइट चलो सत्यानाश लास्ट एग्जाम्पल अरे इसके बाद का ओ ये तो एकच नंबर प्रश्न का थांब लक्ष दे लक्ष दे 4 5 हॅशटॅग 63 या हॅशटॅगच्या ठिकाणी अशी कोणती संख्या ठेवाल ज्यामुळे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाना आता 3 ने भाग जाने म्हणजे 3 ची कसोटी रपाक से लाव दिमाग में 4 आणि 5 बेरीज कर 4 आणि 5 अधिक 6 अधिक 3 किती होते रे 4 आणि 5 9 आणि 9 18 सांगा तुम्ही आता 18 मध्ये असा का ठेवाल बेरीज कराल या खालील पैकी पाय 1 ठेवाल तर कॅन्सल 3 ठेवाल तर हो म्हणजे 21 उत्तर जी 3च्या फाळ्यात येते ना तो कुछ होता क्या उसमें खत्म अब मेरे को एक बात बता खालचा वाला पाय सगळ्यात शेवटचा अरे शेवटचा प्रश्न सोडवण्यासाठी का तुम्ही रेडी आहात का चलो भारत माता की चलो आखरी सवाल है बच्चा अभी 4 5 6 अरे मला एक गोष्ट सांगा हा लिहिण्याची पण गरज आहे का आपल्याला 4 ची कसोटी काय आहे शेवटचे 2 अंक जर 4च्या फाळ्यात येत असतील तर उत्तर आहे ना तुमचं 4च्या फाळ्यामध्ये म्हणजे किंवा 4 ने भाग जात असतील तर बरोबर आहे तर मला एक गोष्ट सांग इथे जर 14 ठेवलं 4च्या फाळ्यात होते का कॅन्सल इथे जर 3 ठेवलं कॅन्सल एकही कॅन्सल हाही कॅन्सल उत्तर किती 84 येते की नाही येत समझला अशा बारीक बारीक गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचा है समझ में आई बच्चा तो आप लोग अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहते हो हमारा कोर्स ज्वाइन करना चाहते हो तो हमारे इस पर्टिकुलर नंबर पे कॉल करके पूछ सकते हो बहुत जल्द हम लोग नया वीडियो के साथ मिलेंगे है ना तो तब तक खुश रहिए ख्याल रखिए थैंक यू सो मच बाय बाय